सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या सुप्रीम कोर्टामधून सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येत आहे। या बातमीने मात्र देशात सगळ्यात मोठी अपडेट दिली असून या बातमीने एकनाथ शिंदेंच्या हातातलं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष गायब, तर शिंदेंना नवा पक्ष नवचिन्ह। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हे मिळालं नवीन चिन्ह आणि हे नवीन नाव। मित्रांनो, महाराष्ट्रात सुप्रीम कोर्टामध्ये आज अंतिम लढाईमध्ये सुप्रीम कोर्टाच्या या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र सगळ्यांना चारीमुंड्या चित करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपणच खरे कसे शहेनशाह आहोत, आपणच खरे कसे किंग आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिलं। गेली 4 वर्ष ठाकरेंनी हा लढा सुप्रीम कोर्टामध्ये अगदी यशस्वीपणे चालू ठेवला होता। या लढ्यासाठी उद्धव ठाकरेंनी अहोरात्र प्रयत्न केले होते। कपिल सिब्बल हे ठाकरेंसाठी देव ठरले आणि कपिल सिब्बलांनी ज्या प्रकारे सडेतोड आपली सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडल्याने युक्तिवाद केला याचं प्रणित म्हणून उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना पक्ष चिन्ह मिळाल्याचं मित्र सध्या समजतंय। या एकाच घडामोडीवरून राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव आता मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात आहे। मित्रांनो, राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय मात्र त्यांच्यावरच उलटल्याचं चित्र आहे। निवडणूक आयोगावरती सध्या केलेले जोरदार आरोप, ते सगळे आरोप खरे असून एकनाथ शिंदेंच्या बाजूने निवडणूक आयोगाने सगळे निकाल दिले होते आणि त्यांना सॉफ्ट कॉर्नर देण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारची आपली बाजू मांडली नाही। याचाच अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी सगळ्यांनी संगनमत करून प्रयत्न केले, मात्र सुप्रीम कोर्टाचा शेवटी निकाल ठाकरेंच्या बाजूने आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांना हरवणं सगळ्यांनाच अवघड गेलं। अखेर सुप्रीम कोर्टामध्ये मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकालाचे सगळ्यात मोठे संकेत मिळाले असून शिंदेला नवा पक्ष नवा चिन्ह दोन्ही त्यांना नवीन घ्यावं लागेल, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करावी लागेल। आणि इकडे उद्धव ठाकरे मात्र खुश असतील, कारण की आपली शिवसेना आपला धनुष्यबाण चिन्ह या मुद्द्यावरती जी लढाई ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये लढवली होती त्याच लढाईवरती उद्धव ठाकरेंना मोठं यश येताना दिसतंय। दुसरीकडे मित्रांनो, आमदारांची आणि खासदारांची देखील आता फरफट सुरू होईल। आमदार खासदार ज्या पक्षामुळे ज्या चिन्हामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते, अखेर तो पक्ष आणि तो चिन्ह जर आता आपल्या बाजूने येत असेल, जर उद्धव ठाकरेंना मिळत असेल, तर मात्र आता एकनाथ शिंदेंकडे राहून आपलं राजकीय करिअर बर्बाद न करता पुन्हा एकदा आपण नवीन निर्णय घ्यावा, अशी आमदारांची सगळ्यात मोठी राजकीय नीती आता समोर येऊ लागली आहे। या राजकीय नीतीमुळे मित्रांनो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मात्र खूप मोठे राजकीय भूकंपाचे पहिले संकेत मिळू लागले आहेत। पहिले मंत्री फुटण्याच्या तयारीत आहेत। हे काही मंत्री, सध्याचे विद्यमान मंत्री 5 ते 6 मंत्री शिंदेगडातून भाजपात जाण्याच्या प्रयत्नात असल्याची देखील सगळ्यात मोठी बाब आहे। कोकणातील 1 मंत्री, पश्चिम महाराष्ट्रामधील 1 मंत्री आणि उत्तर महाराष्ट्रातील 2 मंत्री आणि मराठवाड्यातील 2 मंत्री असे मिळून 5 ते 7 मंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जबरदस्त धक्का देत ते थेट भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत। कारण त्यांना उद्धव ठाकरे आता इकडे उभे करत नाही, त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव आहे। सर्वसामान्य शिवसैनिकांनी अशा नेत्यांना पुन्हा शिवसेनेत घेऊ नका असे ठाकरेंना थेट बजावले आहे। यामुळे उद्धव ठाकरे देखील शिवसैनिकांच्या विरोधात आपला निर्णय घेणार नाहीत। म्हणजे एका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने सगळ्यांचेच वाशे, घराचे वाशे कसे फिरतात, तशी आमदारांना आता आपल्या राजकीय करिअरबद्दल खूप मोठा धक्का बसू लागला। मित्रांनो, ही राजकीय सुरुवात उद्धव ठाकरेंची असून आगामी 2029 आणि 30 या दोन्ही वर्षामध्ये राज्यात सत्ता बदलाचे वारे वाहत असून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारे म्हणायचे की महाराष्ट्रात केंद्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपला त्यांची जागा दाखवू, भाजपला केंद्रात आणि राज्यात भाजपच्या नेत्यांना तुरुंगात टाकू, अशा प्रकारची विधानं संजय राऊतांकडून येत होती। ते ह्याचसाठी की सध्या भाजपने ज्या प्रकारचं कटकारस्थान करून उद्धव ठाकरेंकडून शिवसेना हिरावली, या एकाच कटकारस्थानामुळे शिवसैनिक संतापले होते, ठाकरे संतापले होते आणि आता भाजपला मात्र आगामी काळामध्ये केंद्रातून जी सत्ता गेली, राज्यात देखील भाजपला आपल्या सत्तेपासून हात धुवावे लागतील आणि पुन्हा देशात नवीन राजकीय संकट निर्माण होईल।
मित्रांनो, या महत्त्वाच्या अपडेटमुळे सध्या देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेच आता किंग ठरताना दिसत आहेत. आता कोणकोणते नेते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे आणि एकनाथ शिंदेंची साथ सोडून जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या मात्र उद्धव ठाकरेंची बाजू सर्वात मोठी कणकर बनली आहे.